तर गाईज स्वागत आहे तुमचं परत एकदा सीएन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूयात एका नवीन ब्लॉग. तर आपण डायरेक्ट गाडीतनं ब्लॉग चालू करतोय, कारण आम्ही चाललोय सगळी गल्लीतली पोरं नाईकवाला चाललोय ना. तर नाईकबाला चाललोय. तर तुम्हाला दाखवतो काय काय आम्ही मजा करतोय. आणि नाईकबाला ह्यासाठी चाललोय कारण देवी दिवस चालू आहे, त्यामुळे देवाला चाललोय. आणि जाता जाता एक थोडं काम पण आहे, ते काम करून जाणार आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि आपला एजी भाऊ काय येणार नाही आहे, डॅनी भाऊ आपला काय आपल्यासोबत येणार नाही, त्याला लायकीच ठेवले आम्ही त्याला. तर सकाळ सकाळी डॅनी भाऊच्या जरा शब्दानं चालू करूया आपण ब्लॉग. डॅनी भाऊ प्लीज. गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. तर डॅनी भाऊची आमच्या इंग्लिश आहे, शाळा काय शिकला नाही तर इंग्लिश येते त्याला प्रॉपर मध्ये. आणि सिम्बाला आमच्या गाडी द्यायचा आहे. कसा बघतोय बघा, बोलतोय बघा. अरे विरेन बघा, विरेन कसा बसलाय आमच्याकडे. इकडे इकडे इकडचं पूस, इकडचं. मगाच्याला बसलाय असं इकडं ह्या साईडला गेला शेंबूड सगळा. तर आता आमच्या पोरांची दिवाळीची ट्रिप चालू झाल्या. दिवाळीचं नियोजन लावायला आता कुठं कुठं जायचं. आणि आमचा सिद्धू आहे इकडे मागं. सिद्धू आला आता गाडी. सिंधुदुर्ग टेरिंग स्टेरिंग नाही टेरिंग. तर आता मजा मस्ती आम्ही करत चाललोय. जाता आता आवडीचा भेटले आम्हाला. जाता आता नाही, आता आपण चाललंय ते कुठे चाललोय आपण. नाईकबाला चाललोय. देवधर्माचं आपण काम करायला. लग्न हॉटस्पॉट वर आणि सोने पोरच आता. तर आमच्या गल्लीत 38 जण आहेत लग्नाची, त्यातली दोघांची झाल्यात. आता राहिल्यात आणि ते पण गुपचूप आणि फुकट खर्चात झाल्यात. आता राहिल्यात 36 जण. आता बघूया 36 जणांना 36 बायका आणायला पाहिजेत. काय रेडीमेडच आणायला लागते आता सगळ्यांना. 36 बायका आणणार रे, कोण भागीदारी करणार नाही. भागीदारी करणार. तर काही आता आम्ही पण नाक्याजवळ थांबलोय आणि आमच्याबरोबर संजय झालाय. आमच्या गाडीतलं फास्टॅगचं रिचार्ज संपलंय, त्यामुळं गाडी तिकडे लावल्या. आता बघूया काय काय लढतर आहे. तर आता आम्ही बॅलन्स मारला आहे, पण आता इथं काय बॅलन्स तरी दाखव ना. दादा आमचं चेक करायला तिथं. तर बॅलन्स काय दाखवून झाला. ए कसलं बॅलन्स मारलायस. बॅलन्स दाखवून झाला इथं. 5 मिनिटात दाखवते. मग थांबायला पाहिजे. यांनी म्हणतात ऍक्सेस बँकची बोंबच आहे म्हणतात. फिरू खातो जरा. ए कामाला लागणार काय. ए कोण कामाला लागणार आहे काय. हे बाप्याला ठेवायचं इथं साईडला उभा करा बाप्याला. ओके झाड द्या चाललं. 200 दिले. सर आपलं काम झालेलं आहे. फास्टॅगचं रिचार्ज झालेलं आहे, सगळं ऍक्टिवेट झाले. आता जातो गाडी जाऊन बसलो. Can't help myself when I feel sad. I escape from my sense. तर गाईज आता आम्ही कराडमध्ये पोहोचलोय आणि आता आम्हाला भुका लागल्यात. आता आम्ही हॉटेल हुडकाले काय तर नाश्ता करायचा आम्हाला. आणि आमचा बापू मागं झोपला आहे. उठला काय. तर माझा आवाज ऐकून लगेच उठला वाटतं बापू. ब्लॉग चालू केले की लगेच उठते ते, असं करते ते. तर बघूयात आता इथून आम्हाला अजून एक 50-60 किलोमीटर जायचं आहे. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. दुःख जाय काही आता आम्ही इथं चायनीज खायला बसलोय. आणि आमचा सुंदर इथं काम शिकायलाय. कोबी बिबी कसं कापतात. काही सोमनानं नूडल्स सांगितलंय आणि आपल्या अभिभाऊनं ट्रिपल राईस आणि मी चायनीज वेळ सांगितलं. आणि आपला भाऊ उपवास करायला आहे. जर उपवास नसता भावाचा तर भाऊ हे सगळं खायच असता आमच्यासोबत. नाही भाऊ आता आपला डाएटवर आहे, एकदम प्रॉपर डाएट चालू आहे भावाचा. तर काय आता माझा पचका झाला आहे आणि मला चायनीज काय मिळालं नाही, त्यामुळे मी ऑर्डर कॅन्सल करून पचका आलाय. इकडं पावभाजी खायला आलोय. आणि ह्याचं काय ह्यांचं पोट भरायला नाही, त्यामुळे तिकडं लगेच वड्यावर परत वडा ऑर्डर केल्या. आणि या आमच्या गल्लीतला एक डॅनी भाऊ आहे, तुम्हाला माहितच आहे, अक्षय. तिथं बसून मन घालाले मला काय मिळू नये. तर हे बघ पावभाजी मिळाल्या
आम्ही खायला आम्ही आणि ही सगळी मजा घ्यायला आणि यो बाप्या तर मजा घ्यायला पहिला तर खातो आता आणि मग तुम्हाला भेटतो काय अक्षय काय अक्षय म्हणाले अक्षय तुझं चांगलं रे अक्षय बाबा आता चांगला म्हणाला तुला माघारी तुला लय काय बोलते बाई तर काही आता आमचं खाऊन झालेलं आहे आणि आता आम्ही परत आमच्या पुढच्या प्रवासाला चालू केले आणि आमच्या बापूला सगळं आता फळबिळं घेतले खायला 200 रुपये देऊन बापू पेरू खाऊन पौष्टिक पेरू खाऊन त्याचा उपवास करायला तर लेट्स गो तर गाईज पोट काय भर ना किती जरी खाल्लं तरी त्यामुळे आता पेरू चालवलोय आणि ही गाडी आणि माझा हा समोर व्ह्यू एवढा एन्जॉय करायलोय तर मी पण एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा तुम्हाला पण व्ह्यू दाखवतो तुम्ही पण बघा Lately music's been my reminiscence. That's when I listen. तर आता आम्ही काही नाईकबाच्या पायथ्याशी पोचलोय आणि इथं घोडा असते तर तिथं पहिला पाया पडून जायला लागते वरती आता पाया पडणार आणि मग वरती जाणार नाईकबाचा घोडा घोड्याच्या नावानं सांग बोल काय जानवडे वाडीत आम्ही तूच सांगी जानवडेमध्ये आम्ही झालं एवढंच तर काही आता आम्ही देवाला व्हायला तेल अगरबत्ती तेल घेतले कापडी बिबवर तर काही आता आमचं पैद्याशी इथं नाईकबाच्या घोड्याला दर्शन करून झाले आणि आता आम्ही परत मंदिराकडे जायला निघालोय वरच्या बाजूला सांग मले सांग मले I know it's bad that I can't help myself. When I get mad, I set fire. तर विषय चालू होता आमचा बापू तर आता गोडगोड बोललाय जरा तुम्हाला सांगतो काय बोललाय ते तर ह्या वर्षी आता आम्ही आलोय नाईकबाला आणि आमचा अभिभाऊ विचारला जरा त्याला की असं असं कसं वाटायला तुला आणि ह्यो बापू लगेच म्हटला अरे या वर्षीच रे फक्त पुढच्या वर्षीपासून तुमच्या बरोबर येणार नाही तर ह्याला काय ही जी ट्यूब पेटली नाही लवकर मग बापू लगेच म्हणतोय ए पुढच्या वर्षी तुमच्यावर कशाला येऊ बायको सोबत येणार सोन्या पण ह्यो पण आणि ह्यो पण वहिनी वहिनी आब्याला घालतात डायरेक्ट दगडच घालते डोक्यात फायनली गाईज आता आम्ही मंदिर पाशी आलोय तर दातार माळ्यातली पोरं जाईल तिथं धतिंग करतात डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशीच आणलाय आमच्या बापून ए सॉरी मंदिराच्या दारातच आणलाय तर दातार माळ्यातली पोरं हे करू शकतात हे कोणाला बी जमत नाही होय नाही बापू तर आता गाईज आम्ही आता तेल घेतले तिला व्हायला आणि दर्शन करून मग तुम्हाला भेटतो तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर गाईज हे तेल घेतले मी देवाला व्हायला आणि हिने कुठल्या बाटलीत दिल्यात बघा आणि हे बघा GM टँगो तुझ्याकडे कुठला आहे पोहंदा हा मॅरिड शुद्ध आहे तर हे असं कसं चालणार आहे देवाला जरा हे देताना तुम्ही म्हणून विचार करून देत जावा जे कोणी देतंय दुकानदार चांगल्या वाटलेत देत जावा तर काही आता आमचं दर्शन करून झाले आणि आपण मंदिराचं एकदम खतरनाक शूट घेतले ते पण तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा शूट कसं झाले आणि नक्की कमेंटमध्ये मला सांगा की मंदिराचं शूट तुम्हाला कसं वाटलं आणि एकदम चांगलं दर्शन एकदम छान दर्शन झाले गर्दी नव्हती कायच त्यामुळे पटकन दर्शन झालेलं आहे आणि आता आपली पोरं पुढे गेल्यात सगळी मी चाललो आता गाडीपाशी बापू आमचा खूप मनापासून दर्शन केलाय आणि आशीर्वाद मागितला की पुढच्या वर्षी जोडीने येऊ देत तुम्ही जोडीने पुढच्या वर्षी अजून आम्हाला वेळ आहे पहिला ही उरकू देत मग आम्ही येतो तर आता आम्ही इथनं निघतोय आपण इथनं गाडी काढतोय
तर पुढचा प्लॅन काय आहे आपल्याला माहित नाही आहे. आता बघूया आपण पोरांना विचारूया की आता नेक्स्ट काय करायचं. नेक्स्ट आता फोटोशूट. नेक्स्ट आता तिथं पोरं कुठं तरी एक पॉईंट आहेत तिथं फोटो काढणार आहेत. जेवणार आहे का तुम्ही? नाही आता आम्ही खूप नाश्ता केला आहे त्यामुळे जेवणार नाही. जेवण दिला असतास मग काय तू देणार म्हटलं मी खाणार की. नाईकबाच्या नावानं चांगलं घोड्याच्या नावानं चांगलं. हे तसं नाही जरा सुरात. हा नाईकबाच्या नावानं चांगलं घोड्याच्या नावानं चांगलं चांग भलं बोला चांगलं. पाहिजे. सगळा आरून पुरून लग्नावरच विषय आलाय. काय करायचं पोरात आता हे आहेत ना. तर गाईज असला खतरनाक व्ह्यू आहे माझ्या समोर. विषय हार्ड नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे आपल्या समोर आणि बापू आमचा खाली खाली चाललाय. ए गडगडीत जाशील गडगडीत जाशील इथनं. हा कुठल्या घाटात आहे? गिरगिरी घाट. हळू रे नाही जाशील बघ गडगडीत. आणि बघा हा नाईकबाचा असा डोंगर आहे. निसर्ग अरे मग तू पुणेरी का बोलतोय? अरे तू इचलकरंजी मध्ये राहतो गावठी बोल ना. कोल्हापुरी भाषा बोलायची. कसं लोक राहतात. अरे रानटी बोल. कसं लोक तुझ्या मायला तुझ्या. ए कुठे चालला रे? अरे कळते का नाही लेकाच्या तुला? ए कुठे चालला रे? ए कुठं चाललाय रे दोघ जण. हा तर ही सगळी मजा मस्ती चालू राहील पण तुम्हाला आता व्ह्यू दाखवतो. तुम्ही व्ह्यू बघून घ्या. To the hell, the only way to keep it at a distance. That's when I listen. Music is the reason why I stay. A cheering melody will fix a melancholic heart. तर काही तिथं खाली उभारून एवढं शूट एकदम खतरनाक आले. जर माझ्याकडे ड्रोन असता तर कसलं शूट झालं असतं. आणि तर ड्रोन असता तर एवढा खतरनाक शॉट मिळाला असता आपल्याला. हे पोरग नॉनव्हेज लगेच बोलते मागं काय असेल ते. तर टेन्शन न चाललाय पुढं पुढं याचं लग्न ठरणार म्हणून. होणार तुझं पण होणार चांगलं होणार. हे बघा हे खोळ्यासारखं कराले. टेंडर घेणार कसं वळवायचा. आता इथनं डायरेक्ट उड्डाण बोलून कॉन्ट्रॅक्टर सोनू पवार. अरे काय झालं रे लाईव्ह एकटंच बसले की. ए काय लिंबू तोडलंच काय. तर गाईज या ब्लॉग मध्ये एवढंच होतं आणि हा ब्लॉग इथंच एंड होतोय. तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि कोण आपल्या जर चॅनलला जर कोण नवीन व्ह्युअर्स असाल तर त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या. तर बाय गाईज.